आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही असं महत्वपूर्ण वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले। भाई जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात आणि ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिलेत। म्हणजे आता स्थानिक पातळीवरती चांगला एक त्यांचा दबदबा आहे, तसा त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला खूप महत्व आता प्राप्त होत आहे। भाई जगताप काय म्हणतायत ते मी तुम्हाला सांगतोच। मात्र एक बैठक झाली, त्यामध्ये असं देखील म्हटलं गेलंय की याचा फायदा, या युतीचा फायदा काँग्रेस, महाविकास आघाडी आणि जेव्हा दोन बंधू जर एकत्र येतात किंवा शिवसेना आपल्यासोबत येते तर त्याचा फायदा हा त्यांनाच होतो, काँग्रेसला याचा फायदा होत नाही असं मत देखील मांडण्यात आलंय। ते मत कोणी सांगितलंय, काय म्हटलं जात आहे, स्थानिक पातळीवरती काँग्रेसचे नेत्यांचं काय म्हणणं आहे या दोन बंधूबाबत, सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर भाई जगताप म्हणतात की मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाहीये। मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही गोष्ट डंके की चोट पर सांगितली होती। आमच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली त्यामध्ये मी रमेश चेन्निथला यांच्या समोर ही गोष्ट सांगितलेली आहे। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाहीयेत। जे काँग्रेस कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत, त्यांची ही इच्छा असते की आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी। त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या, कोणी कोणासोबत लढायचे हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या, हे आपण ठरवू नका। आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहेत, त्यामुळे मुंबईत स्वबळावर लढू असं काँग्रेसच्या बैठकीत सांगितल्याचं भाई जगताप यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, तसं त्यांनी म्हटलेलं आहे। एकूणच काय तर भाई जगताप यांनी राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत सांगितलं की मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धवजींसोबत जाऊ नये, राज ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही। आता या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत यांनीही एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे। सचिन सावंत म्हणतात की आमची बैठक झाली, चेन्निथला यांच्यासोबत झाली आणि या बैठकीत आम्ही आमची मतं मांडली। मनसेसोबत आमचे मूलभूत मतभेद आहेत, त्यामध्ये काही एक शंका नाही। प्रत्येक नेत्याची भूमिका चेन्निथला यांनी ऐकून देखील घेतलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांशी चर्चा करून वरिष्ठ नेते निर्णय घेतात। काँग्रेस हायकमांड याबाबत सगळ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल असं सगळं सावंत यांनी देखील म्हटलंय। आता हे सगळं घडत असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या तयारीत आहेत, तशा हालचाली सुरू आहेत। दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या टाळीला प्रतिसाद देत काँग्रेसने मग हा जो मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। स्थानिक पातळीवरती हा निर्णय सुरू आहे, ज्यात त्यांनी ठाकरे बंधूंसोबत युती न करण्याचा ठाम निर्णय घेतलाय। मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरे बंधूंसोबत युती न करण्याची आणि बीएमसी निवडणुकीत स्वबळावर लढण्याची एकमुखाने मागणी करताना म्हटलेलं आहे की ठाकरे बंधूंसोबत युती केल्यास फक्त त्यांना फायदा होतो, दोन बंधूंना फायदा होतो, काँग्रेसला याचा तोटा होतो। आणि हे सगळं मत जे आहे त्यांनी ते मांडताना विधानसभा निवडणुकीचा देखील एक संदर्भ दिला। काँग्रेसच्या मतदारांचा शिवसेना ठाकरे गटाला फायदा होतो, मात्र आपल्याला ठाकरे गटाच्या वोट बँकेचा काहीच फायदा होत नसल्याचं मत काँग्रेसच्या नेत्यांनी या बैठकीत मांडलं। तसेच ठाकरे बंधूंना सोबत घेतल्यास अल्पसंख्याक मतदार काँग्रेसपासून दूर जातात, याउलट शिवसेनेला युतीचा त्यांचाच जो वोट आहे तो देखील त्यांना मिळतो असं देखील या बैठकीत सांगण्यात आले। त्यामुळे मुंबई महापालिकेत कोणत्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत नसावी, काँग्रेसने पूर्ण ताकदीने जोर लावून लढावं असं काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना जे आहे ते सांगितलंय। काँग्रेसने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सोबत नो कॉम्प्रोमाइज धोरण अवलंबलेलं आहे। मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असली तरी त्यासाठी आता महाराष्ट्रातील नेते फारसे अनुकूल नाहीयेत। त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस एकला चलो रेच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आनंद दुबे यांनी भाई जगताप यांच्यावर मग पलटवार केला। दुबे म्हणाले की गठबंधनाचा फैसला वरिष्ठ नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि सेनेचे उद्धव ठाकरे घेतील।
आमचे नेते जे आहेत ते उद्धव ठाकरे घेतील. आम्हाला आव्हान देऊ नका, आम्ही शिवसेना आहोत आणि मागच्या निवडणुकीत आम्ही एकट्याने लढलो आणि भाजपला हरवलंय. आम्ही आमच्या गठबंधन सहयोगींचा जो आहे तो सन्मान करतो, पण एकट्याने निवडणूक लढण्यासाठीही तयार आहोत. शेवटी काय तर मनसेने शिवसेनेसोबत आघाडी केल्यास काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येईल असा मुद्दा मांडण्यात येतोय. काँग्रेस आता मुंबईतील मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी एक तयारीला लागलेला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना बूथ स्तरावर सक्रिय करण्याबरोबरच हात या पक्षचिन्हाचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यावर आता भर दिला जाणार आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपेक्षित जे यश आहे ते मिळालं नाहीये. त्यामुळे यावेळी नव्या रणनीतीसह मैदानात उतरण्याचा हाच निर्धार असल्याचं दिसतोय. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसने स्वबळावरती जर लढली तर त्यांना मुंबईची सत्ता काबीज करण्यामध्ये एक मदत होऊ शकते का? आणि जे मत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे तशी चर्चा सुरू आहे की उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत घेतलं तर फक्त तो त्यांचा फायदा होतो. हे तुम्हाला बरोबर वाटतं का? तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.